नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणी स्किप करू नका मित्रांनो. व्यापारी हा शेतकऱ्यांना कसा लोबाडतो आपण हे शूट केलं आहे आणि तो बिनधास्तपणे सांगत आहे की मी किती घेतो शेतकऱ्यांकडून आणि किती विकतो. हा व्यापाऱ्यांची पण चुकी नाही, हे शेतकऱ्यांची चुकी आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे. व्हिडिओ लगेच स्टार्ट करतो मित्रांनो, बघा तर व्हिडिओ हा. आणि ते कोणी किती असले म्हणतो 80च्या खाली तुम्हाला कुठे भेटते इकडे 40 रुपये मिरची भेट राहिली 60 रुपये तुम्ही एकाला बसताना का मागताना का 20 रुपये पाहून 15 रुपये निघले आणि माझं 300 घेतलंय. बोल ना. 350 रुपये घेतले. कितने किलो म्हणजे आम्ही किनार आम्ही शेतकऱ्याकडून 350 ला घेतलं. हा, आणि विकणार कसं? विकणार 20 रुपये औषध. किती पैसे होते? 80 रुपये किलो. म्हणजे 5-7 रुपये पडलं का? 30 रुपये पडलं नाही. 25 नि पडलं ना 80 नि किनार. तरी माझं आमच्या घरा घालता याला पडलं पाहिजे का? म्हणजे आजपर्यंत लुटीनं राव मला थोडंफार द्या ना. थोडं बारे का तिप्पट घेतलंय, थोडं फार म्हणतोय. कसं तिप्पट मावली. शेतकरी सुधारायचा. शेतकरी काय मोदेल लावटून काय चुकी नाही. आणि मित्रांनो, ही व्हिडिओ भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो? ही चुकी कोणाची आहे? फक्त शेतकऱ्यांची चुकी आहे मित्रांनो. शेतकरी स्वतः घेऊन बाजारात विकायला बसला तर 30-25 रुपये जागेवर तो 80 रुपये कमवू शकतो मित्रांनो. हे शेतकऱ्यांना कळतच नाही. जो व्यापाऱ्यांना कळलं ते शेतकऱ्यांना कळत नाही आहे मित्रांनो. तुमच्याकडे भाजीपाला असेल, तुम्हाला 25 जागेवर 80 रुपये कमायचे असेल तर तुम्ही स्वतः तुमचा भाजीपाला घेऊन आपलं बाजारामध्ये विकायला बसा मित्रांनो. आणि मित्रांनो, हे तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो? मी खूप कष्ट करत आहे, तुम्हाला पण माहीत आहे मित्रांनो. बाजारामध्ये जाणं येणं सगळं मित्रांनो. ह्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे की खाली लाल बटनवर सबस्क्राईब करायचे आणि शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो. आणि लाईक पण करायचे, जेणेकरून मी तुम्हाला नवीन व्हिडिओ अजून आणीन मित्रांनो. आणि मित्रांनो, हे तुम्हाला कसं वाटलं? व्यापाऱ्याचं आणि शेतकऱ्यांचं कसं वाटलं मित्रांनो? व्यापारी बिनधास्तपणे कसा बोलताय हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं मित्रांनो. धन्यवाद.